Welcome guys, my name is Minal Trivedi. वेलकम टू ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. आज आपण एका जुन्या फॅब्रिकपासून वुडन हँडल यूज करून हँडबॅग स्टिच करणार आहोत. आपल्याला बॅग स्टिच करण्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे तर कुठलाही डिझायनर बनारसी फॅब्रिक, त्याला मॅचिंग आपल्याला एक कॉटनचं अस्तर आणि आपल्याला पॉकेट्स तयार करायचे आहे. त्या पॉकेटसाठी अस्तरचं फॅब्रिक आणि झीप लागणार आहे. स्टिच करण्यासाठी आपल्याला जे काही स्टिचिंग मटेरियल असेल हे सगळे यूज करून आपण बॅग रेडी करत आहोत. चला आपण आता मेजरमेंट पासून सुरुवात करूया. आपल्याला 13 बाय 14चे 2 पीस मेन फॅब्रिकचे लागतील. अस्तरचेही 2 पीस लागतील आणि पॉकेट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात. मी 8 बाय 8चं पॉकेट रेडी करणार आहे. आपल्याला बॅगच्या खालच्या साईडला 2 बाय 2चा हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे. 2 बाय 2चे हे दोघं साईडला बॉक्स रेडी करून कट करून घ्यायचं. आता आपली बॅगची पूर्णपणे कटिंग झाली आहे. आता स्टिच करायला घेऊया. आता सगळ्यात आधी आपल्याला पॉकेट रेडी करून घ्यायचं आहे. पॉकेटला झीप लावून पॉकेट तयार करून घेऊ. आपलं पॉकेट रेडी झालं आहे. आता अस्तरच्या कुठल्याही एका साईडला पॉकेट जॉईंट करून घ्यायचं. आपल्याला आता बॅगला हँडल रेडी करून घ्यायचे आहे. हे हँडल रेडीमेड असतात, ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही शॉपमध्ये सहज मिळून जातील. चला आता आपण हँडल रेडी करूया. आपल्याला आता हँडल जॉईन करण्यासाठी एक स्ट्रीप तयार करून घेतली. त्या स्ट्रीपने हँडलला फिनिशिंग करून घेऊ. बॅगचे हँडल रेडी झाले आहेत. आता आपण बॅग स्टिच करायला घेऊया. हँडल जॉईन करण्यासाठी आपण सगळ्यात आधी बॅगचा मिड पॉईंट काढला व हँडलच्या मापानुसार मार्किंग करून घेतली. आता आपण सगळ्यात आधी हँडल जॉईन करून घेऊयात. हँडल जॉईन करण्यासाठी मार्किंगवर हँडल ठेवून स्टिच करून घेऊ. हँडल स्टिच केल्यानंतर थोडक्यात हे अशा प्रकारे दिसेल बघा. हँडल जॉईन केल्यानंतर आपण झीप आणि अस्तरची फिनिशिंग करून घेऊया. एका साईडला झीप जॉईंट करून झाली आहे. आता इथे आपल्याला एक प्रेस टिप मारून घ्यायची आहे. आता सेम दुसऱ्या साईडलाही तशीच झीप जॉईंट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण चैन वगैरे लावून सगळी फिनिशिंग करून घेतली. आता आपल्याला साईड शिलाई देऊन बॅग कंप्लीट करून घ्यायची आहे. बॅगच्या साईड स्टिच करून झाल्या आहेत. आपण जे काय 2 बाय 2चे कॉर्नर्स कट केले होते, आता ते कॉर्नर स्टिच करून घ्यायचे. पण ही जागा ओपन ठेवली होती कशासाठी? आपल्याला बॅग सरळ करण्यासाठी काही अडचण न यावी याच्यासाठी ती जागा ओपन ठेवली होती. आता तिथून आपण बॅग
सरळ करून घेतली व ते आहे त्याला स्टिच करून बॅग कंप्लीट करू. अशा प्रकारे आपली हँडबॅग विथ वूड हँडल रेडी झाली आहे. चल छैया 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 चल छैया छैया छैया.